नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करूया कणण्याची भाकर। एवढी स्वादिष्ट आणि झटपट बनणारी कणण्याची भाकर। केव्हा काय होते ना की आपण कुठे बाहेर जातो वगैरे तर झटपट काय बनवूया असा विचार आपल्या मनात येतो। तर ही कणण्याची भाकर बनवायला खूप सोपी आणि लगेच बनते। चला तर मग करूया कणण्याची भाकर। ही भाकर बनवण्यासाठी लागणारे साहित्य: 1 किलो ज्वारी घेतली इथे आणि 3 वाट्या उडदाची डाळ। इथे आपण उडीद पण घेऊ शकता, पण कसं आहे ना आपल्या डाळ असते तर 3 वाट्या आपण डाळ घेऊ शकता। आणि पोहे खायचा चमचे असतो आपला, ते 2 चमचे मी मीठ घेतलेलं आहे इथे। हे जाडं मीठ आहे बघा, तुम्ही बारीक मीठ आपल्या घरात जे अवेलेबल असते ना ते पण घेऊ शकता। तर मी हे जाडं मीठ घेतलेलं आहे। हे आपलं साहित्य आहे। हे आपण आता हे दळायचं आहे। तर दळण्यासाठी आपल्याला इथे हे सगळं मिक्स करायचं आहे। हे आपण सर्व मिक्स करूया। हे साहित्य सर्व मिक्स केलं आपण की आपण हे दळायचं आहे। हे पीठ आता आपण दळून आणलेलं आहे। हे पीठ महिनाभर आपण वापरू शकतो। लगेच आपल्याला काही भाकरी वगैरे टाकायचं काम पडलं तर आपण लगेच त्याच्या भाकरी करू शकतो। 1 महिनाभर चांगलं राहते हे पीठ। आपण आता इथे गॅस ऑन केलेला आहे। एवढं पीठ घ्यायचं एका भाकरीला आणि आपण मीठ घेतलेलं आहे म्हणून आपल्याला इथे मीठ नाही घ्यायचं आहे। आणि जर आपण मीठ नाही घेतलं भाकरीमध्ये दळताना तर तेव्हा आपल्या इथे मीठ टाकायचं, पण आपण घेतलेलं आहे। तर आपण याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि आपल्याला असं हे एक काय म्हणतात त्याला, आता आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे याचा एक प्रकारचा कणिक मळायचे आहे। हे बघा असं करायचं आहे आपल्याला भाकरीच्या अगोदर। बिलकुल सोप्या पद्धतीची भाकर आहे, कोणीही लगेच करू शकते, तुम्ही पण करू शकता। पाण्याचा हात लावायचा आहे इथे आणि याचा असा आपल्याला हे करून घ्यायचं आहे असं गोल। आणि आपल्याला थोडं खाली पीठ टाकायचं आहे म्हणजे ती भाकर चिटकणार नाही, हे लक्षात ठेवायचं आहे। आणि अशी भाकर आपल्याला थापायची आहे। खूप सोप्या पद्धतीची आहे ही। अशी गोल। हे बघा आता तावा इथे खूप गरम झालेला आहे आणि गरम तव्यावरच टाकायची आहे आपल्याला ही भाकर, नाही तर ती चिटकते। ही बघा अशी टाकायची आहे, अशी हातावर घेऊन अशी आपल्याला इथे टाकायची आहे। आणि टाकल्यानंतर आपल्याला याच्यावरती थोडं पाणी टाकायचं आहे। पाणी म्हणजे ह्या प्रकारे, हे बघा असं ह्या प्रकारे असं पसरून द्यायचं आहे। पूर्ण पाणी लागलं पाहिजे भाकरीला असं। आणि खालून गॅस आपल्याला चालूच ठेवायचा आहे, म्हणजे बघा हे बघा अशी आपल्याला तिला उलटवायची आहे। आता थोड्या वेळाने अशी झाली नसेल तर राहू द्यायची, इथे झालेली आहे आता ती। आता आपण हिला पलटूया अशी अशी। आता हिला दुसऱ्या बाजूने चांगली होऊ द्यायची आहे। आपण आता बघा छान भाजली, खालून झालेली आहे ही आता। हे बघा हो झालेली आहे ही आता। आता आपण इथे हिला गॅसवरती शेकूया। हे बघा अशा प्रकारे शेकायची आहे ही। आणि ह्या बाजूने पण नाही, ह्या बाजूने पण शेकायची आहे आपल्याला। खूप छान अशी आणि सोप्या पद्धतीने आपली भाकरी तयार होत आहे। खूपच सोपी पद्धत आहे ही बघा। ही बघा तयार झालेली आहे आपली कणण्याची भाकर।
ही बघा तयार झालेली आहे आपली कणण्याची भाकर। आता आपल्याला कणण्याच्या भाकरीसोबत खाण्यासाठी बनवायचा आहे ठेचा, स्वादिष्ट ठेचा आणि कणण्याच्या भाकरीसोबत खाण्यासाठी। तर इथे मी साहित्य घेतलेलं आहे मिरची, हिरवी मिरची, शेंगदाणे आणि लसूण। आपल्याला हे अंदाजानुसार घ्यायचं आहे। जर कधी आपल्याला जास्त ठेचा बनवायचा असेल तर आपण इथे मिरच्या आणि शेंगदाण्याचं प्रमाण वाढवू शकता। हे बघा आता आपण इथे शेंगदाणे भाजून घेऊया। शेंगदाणे भाजायचे आहे आपल्याला। हे बघा आता आपण या मिरच्या पण भाजून घेऊया। हे बघा आता आपण इथे मिरच्या भाजून घेतलेल्या आहे। गॅस बंद करूया आणि याला काढून घेऊया। इथे मी शेंगदाणे पण भाजलेले आहे, याची साल मी काढून घेतलेली आहे। आपण इथे खलबत्ता घ्यायचा आहे आणि हे सर्व मिश्रण याच्यात टाकायचं आहे। हे बघा आणि याच्यामध्ये थोडं आपल्याला मीठ पण टाकायचं आहे, अंदाजानुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला इथे। आणि अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे। चला हे बघा इथे आपला ठेचा बनलेला आहे। ही बघा आता आपली झालेली आहे कणण्याची भाकर तयार। आमच्या गावाकडे ठेचा आपण भाकरीवर सुद्धा घेऊ शकता आणि खूप छान आपण याचा स्वाद घेऊ शकता। ठेच्यावर आपल्याला तेल पण घ्यायचं आहे आणि कणण्याची भाकरी सोबत आपल्याला लिंबूचं लोणचं, कैरीचं लोणचं सुद्धा आपण घेऊ शकता, खूप छान लागते। अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर नक्कीच करा। थँक्यू।